मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफी कशी मिळेल? अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीबद्दल असा प्रश्न पडला आहे की शेतकरी जर मयत असेल तर त्या मयत शेतकऱ्याची कर्जमाफी कशी केली जाणार? कारण कर्जमाफीची प्रक्रिया ही ऑनलाईन पार पाडण्यात येणार आहे. आधार व्हेरिफिकेशन होणार आहे. ॲग्रीस्टॅग फार्मर आयडी मागितला जाणार आहे. मग मयत शेतकऱ्याचा फार्मर आयडी कोठून आणायचा, त्याचे आधार व्हेरिफिकेशन कसे करावे लागणार, या संदर्भातील माहिती आपण आज सदर व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर एखादा कर्जदार शेतकरी मयत असेल तर त्या शेतकऱ्याची वारस नोंद ही लागणार आहे. त्याचे मृत्यूपत्र लागणार आहे. तलाठ्याकडे वारसाच्या नोंदीसाठी दिलेला अर्ज असावा. त्या खातेदाराचे आपण वारसदार आहोत या संदर्भातील कागदपत्र आपल्याकडे लागणार आहे, म्हणजेच वारस प्रमाणपत्र. आणि जे कोणी खातेदार असतील त्यांचे आधार कार्ड ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला ज्या बँकेचे कर्ज होते त्या बँकेमध्ये भेटावं लागणार आहे. त्या बँकेला तो शेतकरी मयत झालेला आहे याबद्दलची माहिती द्यावी लागणार आहे. पुढे त्याचे कर्ज ट्रान्सफर करणे असेल किंवा त्या कर्जास वारस लावण्याची प्रक्रिया त्या बँकेच्या माध्यमातून पार पाडल्या जातील. जर शेतकरी मयत असेल परंतु तो रेग्युलर असेल तरी सुद्धा हीच प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. या योजनेच्या माध्यमातून मयत झालेल्या रेग्युलर किंवा थकीत शेतकऱ्याच्या वारसदारांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. तसेच बँकांकडून नोटीस देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत की नुकतीच जाहीर झालेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 मधील पात्र मयत सभासदांची वारस नोंद करताना वारसाच्या नावावरती जमीन असणे आवश्यक आहे. तसेच वारसाचा फार्मर आयडी असणे गरजेचे आहे. त्यामुळे वारसदारांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी बँकांमध्ये आणून द्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे. नाहीतर या योजनेपासून वंचित राहावे लागेल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सांगण्यात आलेले आहे. अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.